नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर। राज्यात दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून रब्बी हंगामाच्या पीक पाहणीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपापली पीक पाहणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। तसेच ही पीक पाहणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुमची पीक पाहणी बाद होणार नाही। तसेच या पीक पाहणीमध्ये शासनामार्फत अनेक अटींची भर घालण्यात आली असून या अटी काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। पीक पाहणी करताना सर्वात महत्त्वाची अट म्हणजे शेतकरी मित्रांनो, पीक पाहणी करताना तुम्हाला प्रत्यक्ष शेतावर जावे लागणार आहे आणि आपण पेरलेल्या पिकांचा फोटो अपलोड करावे लागणार आहेत। आपण निवडलेल्या गट क्रमांकाच्या शेतीमध्ये जाऊन कमीत कमी 3 मीटरच्या आत गेल्यानंतरच फोटो काढण्याचे ऑप्शन ओपन होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतात जाऊन फोटो अपलोड करणे ही एक अट या पीक पाहणीमध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे। पीक पाहणी करताना दुसरी महत्त्वाची अट म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जो पेरणी दिनांक निवड करणार आहात तो पेरणी दिनांक आणि पीक विम्याचा पेरणी दिनांक एकच असणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्हाला शासनामार्फत मिळणाऱ्या अनुदानाबाबत काही विसंगती निर्माण होणार नाही। तसेच हे अनुदान लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होईल। पीक पाहणी करताना तिसरी महत्त्वाची अट म्हणजे शेतकरी मित्रांनो, योग्य सिंचन व्यवस्थेची निवड करणे। पीक पाहणी करताना मित्रांनो, तुमच्या शेतीची सिंचन व्यवस्था काय आहे याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर सौर कृषी पंप योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या सातबाऱ्यावर कूप, नलिका, विहीर याची नोंद असणे आवश्यक आहे। त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सिंचन व्यवस्था साधनाची माहिती अपलोड करा। पीक पाहणी करताना चौथी महत्त्वाची अट म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही अपलोड केलेली माहिती योग्य नसेल किंवा जर तुम्हाला चुकीची वाटत असेल तर तुम्ही ती माहिती 48 तासाच्या आत स्वतः नष्ट किंवा दुरुस्त करू शकता। त्यामुळे तुम्ही पीक पाहणीची माहिती योग्य आहे का तपासून घ्या आणि नंतरच अपलोड करा। तसेच पीक पाहणी करताना शेवटची अट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावर विहीर, बोर याची नोंद पीक पाहणीमध्ये स्वतः करावी लागणार आहे। तुम्ही याची नोंद कायम पट क्षेत्रामध्ये करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही तुमच्या पीक पाहणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नसल्यास त्यांच्या पीक पाहणी ही सहाय्यक करणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करण्याचे कारण नसून मात्र अशा वेळेस पीक पाहणी सहाय्यकाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे।